Guys, my name is Shital and today's video very special and very interesting because आज मी तुम्हाला सांगणार आहे की घरातील पसारा कमी करण्यासाठी अशा काही टिप्स आहेत ज्या खूप जास्त इम्पॉर्टंट आणि खूप जास्त यूजफुल आहेत. गाईज ट्रस्ट मी, आजचा हा व्हिडिओ ना तुमच्यासाठी खूप जास्त यूजफुल आणि इम्पॉर्टंट असणार आहे. फक्त एक करायचं आहे, आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लास्टपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गाईज खूप जास्त लोकांचा हा प्रश्न असतो की घरातील पसारा कितीही आवरला तरी पसारा परत होतो. कितीही पसारा आवरला तरी तो कमीच होत नाही आणि अखेर आपण थकतो आणि वैतागतो आणि अखेर आपण पसारा कमी करायचा किंवा पसारा आवरायचा सोडून देतो. तर अशा खूप जणांचे हे क्वेश्चन्स आहेत. खूप वैतागलेले लोक आहेत जे ह्या प्रश्नाशी संबंधित किंवा या प्रश्नाशी रिलेटेड अशी उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतात, बट ती सापडत नाही. बट आज आपण आजच्या ह्या व्हिडिओ थ्रू सांगणार आहोत की घरातील पसारा कसा कमी करू शकतो, कसा आवरू शकतो, त्याचबरोबर पसारा होऊ न देण्यासाठी काय अशा सोप्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत ज्या आपण फॉलो करू शकतो. चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर गाईस पहा, सर्वात प्रथम तर 1 in 1 आउट रूल म्हणजेच पहा, घरातील पसारा जर तुम्हाला कमी करायचा आहे, पसारा होऊ द्यायचा नाही आहे, तर तुम्हाला घरात जर तुम्ही नवीन वस्तू आणली ना तर एक जुनी वस्तू तुम्हाला बाहेर काढावी लागेल. आणि जर तुम्ही असं केलं ना, म्हणजे जर तुम्ही घरात एखादी नवीन वस्तू आणली तर तुम्ही एखादी जुनी वस्तू जर तुम्ही बाहेर काढली तर त्यामुळे काय होतं माहिती आहे का, की अनावश्यक सामान जे आहे ना ते तुमच्या घरामध्ये साचणार नाही. जर एक नवीन वस्तू आणली तर एक जुनी वस्तू तुम्हाला बाहेर काढायची आहे, हे लक्षात ठेवा. यामुळे कमी सामान आणि जास्त मोकळी जागा होते आणि आपलं घर हलकं फुलकं घर होतं. नंबर 2 मध्ये आहे की 3 बॉक्सचा वापर करा. पहा, वस्तू आवरताना आपल्याला डिसिजन घेणं खूप जास्त कठीण जातं. त्यामुळे जर तुम्ही 3 बॉक्स वापरले ना तर ते खूप जास्त सोपं होतं. आता पहा, तुम्ही म्हणाल की 3 बॉक्स म्हणजेच नेमकं काय करायचं, तर पहा 3 प्रकारचे 3 बॉक्स तुम्हाला घ्यायचे आहेत. एका बॉक्समध्ये तुम्हाला ठेवायच्या वस्तू, दुसऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला दान करायच्या वस्तू आणि तिसऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला टाकून द्यायच्या वस्तू. अशा प्रकारे 3 बॉक्स तुम्हाला करायचे आहे. जे ठेवायच्या वस्तूचं बॉक्स आहे त्यामध्ये तुम्ही ज्या वस्तू तुम्ही नियमित वापरता, ज्या डेली यूजमध्ये तुमच्या असतात, त्या तुम्ही त्या डेली यूज म्हणजेच ठेवायच्या वस्तूच्या बॉक्समध्ये ते तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही दान करायच्या वस्तूमध्ये ज्या वस्तू चांगल्या आहेत पण तुम्हाला आता त्या आवश्यक नाही, तुमच्यासाठी त्या इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्ही त्या यूज करत नाही आहेत, तर अशा वस्तू तुम्ही दान करायच्या वस्तू म्हणजेच नंबर 2च्या बॉक्समध्ये तुम्ही ठेवू शकता. नंबर 3च्या बॉक्समध्ये तुम्ही टाकून द्यायच्या वस्तू ठेवू शकता, ज्यामध्ये तुम्ही तुटलेल्या आणि कालबाह्य किंवा वापरण्याच्या योग्य नाहीत अशा वस्तू ठेवू शकता, ज्या आता आपण खरंच आपल्या नाही का, म्हणजेच आपण त्या यूज करू शकत नाही किंवा त्या कालबाह्य आहेत, मोडल्या आहेत, तुटलेल्या आहेत आणि त्या आता वापरण्या पलीकडच्या आहेत. अशा वस्तू तुम्ही टाकून द्यायच्या बॉक्सच्या वस्तूमध्ये ठेवू शकता, म्हणजे त्या बॉक्समध्ये तुम्ही त्या टाकू शकता. हे 3 बॉक्सचा जर वापर केला ना तर तुम्हाला वस्तू आवरताना निर्णय घेणं खूप जास्त सोपं होऊन जातं आणि 3 बॉक्स वापरल्यामुळं तुमच्या घरातील पसारा कमी होतो आणि पसारा होत नाही. नंबर 3 मध्ये आहे की प्रत्येक वस्तूची एक ठरलेली जागा ठेवा. म्हणजेच पहा, वस्तू वापरल्यानंतर त्याच जागी ठेवण्याची सवय लावा. घर नेहमी यामुळे नीटनेटके आणि छान दिसते. पहा, खूप जास्त लोकांना ही सवय असते की आपण जर एखादी वस्तू एखाद्या जागेवरून घेतली तर आपण ती पुन्हा त्या जागी ठेवत नाही. याने काय होतं की जेव्हा आपल्याला दुसऱ्यांदा ती वस्तू वापरायची असते किंवा आपल्याला ती वस्तू गरजेची असते, लागत असते, तेव्हा ती वस्तू आपल्याला त्या जागी सापडत नाही. यामुळे आपली चिडचिड होते आणि आपण खूप जास्त वैतागतो, मग शोधाशोध करतो वगैरे वगैरे. या सर्व गोष्टी होतात आणि त्याचबरोबर वस्तू आपण जागच्या जागी ठेवल्या नाही तर ते आपल्याला लवकरात लवकर मिळतही नाही आणि खूप जास्त त्रास आपल्याला होतो. मग आपल्याला ते शोधावे लागतात वगैरे, या गोष्टी होत राहतात. पण याचबरोबर दुसरी गोष्ट ही होते की घरामध्ये यामुळे पसाराही खूप जास्त होतो. आपण ती शोधाशोध करत असतो, मग आपण ही वस्तू इकडे तिकडे ठेवतो, कारण जी आपल्याला वस्तू सापडत नसते ती शोधण्यासाठी आपण मग आणखी पसारा घालत चालतो. तर या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन एकच असतं की तुम्ही प्रत्येक वस्तूची एक ठरलेली जी जागा आहे ना त्या जागेच ती वस्तू ठेवा. जर त्या जागेवरची ती वस्तू घेतली आणि तुम्ही यूज केली ना, पुन्हा त्याच जागी ठेवून द्या. यामुळे काय होतं की तुमचं घर नीटनेटकं आणि छान दिसतं, पसारा होत नाही आणि पसारा कमी होतो. नंबर 5 मध्ये आहे की कपाट दर 3 महिन्यांनी आवरा. पहा, जे कपडे आपण गेल्या वर्षभरात वापरलेले नाहीत ना ते दान करण्याचा विचार करा. त्याचबरोबर आता घरामध्ये जे आवडते आणि जे तुम्ही डेली यूजसाठी वापरता, जे घालता, तेच कपडे तुम्ही घरामध्ये ठेवा.
त्याचबरोबर चांगल्या स्थितीत असलेले कपडे किंवा जे तुम्ही वापरत नाही ते तुम्ही इतरांना दान करा, इतरांना ते उपयोगी पडेल. त्याचबरोबर फाटलेले, जुने किंवा न वापरता येणारे कपडे जे आहेत, जे फाटलेले आहेत किंवा जुने आहेत किंवा तुम्ही ते वापरत नाही, तुम्ही ते यूज करत नाही, तर ते कपडे तुम्ही टाकून द्या. म्हणजेच ते तुम्ही सोडून द्या. यामुळे काय होईल की घरामधील पसारा हा कमी होतो. त्याचबरोबर नंबर 6 मध्ये आहे की कपाट तुम्ही दर 3 महिन्यांनी आवरा, जेणेकरून जे कपडे गेल्या वर्षभरात वापरले नाहीत त्या कपड्यांमुळे घरामध्ये पसारा होत नाही. आणि त्याचबरोबर नंबर 6 मध्ये दुसरा पॉईंट आहे की किचन काउंटर मोकळा ठेवा. पहा, खूप जास्त लोकांना सवय असते की घरामधील किचन काउंटर जो असतो ना, तो कायम भरून ठेवलेला असतो आणि खूप जास्त वस्तू आपण त्याच्यावरती ठेवतो. पहा, जास्तीत जास्त वस्तू ड्रॉवर किंवा कपाटामध्ये ठेवा. मोकळा किचन काउंटर घर अधिक स्वच्छ आणि प्रशस्त दिसण्यास जास्त मदत करतो, जास्त युजफुल असतो. पहा, यामुळे काय होते की आपण जर जास्तीत जास्त वस्तू ड्रॉवर किंवा कपाटात ठेवल्या आणि मोकळा किचन काउंटर घर अधिक स्वच्छ आणि प्रशस्त दिसण्यास तर मदत करतो. म्हणून जर आपण किचन काउंटर मोकळा ठेवला, स्वच्छ ठेवला, तर आपल्या घरामध्ये स्वच्छता टिकून राहते, घर अधिक प्रशस्त दिसते, काम करताना आपल्याला सोपं होतं आणि आपले मन शांत आणि हलके फुलके राहते. त्यामुळे दररोज 5 मिनिटे तरी काउंटर आवरा आणि आपल्याला पहा लगेच इफेक्ट जाणवेल, लगेच तुम्हाला फरक जाणवेल. नंबर 7 मध्ये आहे की कदाचित कधीतरी उपयोगी पडेल हा विचार सोडा. पहा, गेल्या एका वर्षात, म्हणजेच हे वस्तूंच्या बाबतीत आहे की कधीतरी कदाचित उपयोगी पडेल हा विचार आपण करतो आणि काही जुन्या पुराण्या वस्तू आपण घरामध्ये ठेवतो. पहा, गेल्या एका वर्षात जर आपण एखादी वस्तू वापरली नसेल तर ती वस्तू खरंच आपल्यासाठी आवश्यक आहे का, युजफुल आहे का, किंवा आपण ती वापरणार आहे का, हा विचार करा. स्वतःला प्रामाणिकपणे स्वतःला विचारा, ही वस्तू मी गेल्या 9 वर्षात वापरली आहे का, किंवा गेल्या 1 वर्षात वापरली आहे का, गेल्या 3 वर्षात वापरले आहे का. हो, तो जर तुम्ही ती 9 वर्षामध्ये वापरत आहात आणि आज ती 1 वर्षात जर तुम्ही वापरलेली नाही तर ती नसेलच ना तुमच्यासाठी युजफुल. पहा, ही वस्तू मी गेल्या 1 वर्षात वापरली आहे का, हे स्वतःला विचारा. ही वस्तू माझ्यासाठी खरंच युजफुल आहे का, हेही स्वतःला विचारा. त्याचबरोबर ही वस्तू माझे जीवन सोपे किंवा चांगले करते का, हेही स्वतःला विचारा. आणि ही वस्तू नसेल तर चालेल का, किंवा ही वस्तू नसेल तर माझे काम होईल का, किंवा मला काही फरक पडेल का, हेही विचारा. आणि मगच ती वस्तू आपल्या घरामध्ये ठेवा. पहा, कमी वस्तू आणि जास्त जागा, यामुळे काय होतं की कमी गोंधळ आणि जास्त शांतता आपल्या घरामध्ये राहते. त्यामुळे आजच आपलं घर हलकं करूया, ज्यामुळे आपलं मन हलके होईल आणि आपल्या घराला मोकळी जागा देऊन आपले मनही मोकळे होईल. त्यामुळे ज्या वस्तू आपल्याला आनंद, सुविधा किंवा खरंच उपयोग देतात त्या वस्तू फक्त घरामध्ये ठेवा. त्याचबरोबर पहा की छोट्या सवयी मोठा बदल, म्हणजेच घर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी मोठे बदल नाही तर छोट्या सवयी पुरेशा असतात. तुम्ही घरातील कोणत्या गोष्टींचा सर्वात जास्त पसारा करता ते आधी लक्षात आणा आणि त्याची यादी करा. आणि त्याचबरोबर वस्तू नीटनेटक्या जागच्या जागी ठेवा. काही अशी छोट्या सवयी आहेत ज्यामुळे तुमच्या घरामध्ये आणि तुमच्यामध्ये खूप जास्त मोठा बदल होतो. त्यामुळे आजच या सवयी स्वतःमध्ये आणा आणि घरातला पसारा कमी करा आणि घरातला पसारा हा आवरा आणि घरातला पसारा होणार नाही याची काळजी घ्या आणि तो न होण्यासाठी या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा. तर गाईज, भेटूयात पुन्हा एकदा अशाच सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.